कधीच माणूस कधीच रागमा येत नाही. आणि जर रागमा उन्हा बी तुम्ही जर त्यासले हसत हसत बोलणार ना त्या बटा राग विसरी जातस. बरोबर आहे की नाही. पण एखादी माय इथलं डोकावर निराश ना तो 7-10 वासाडस तरी बी बाई सांग बस करा नका ईदी ईदी करा. ओ बापरे आत्माचा तयार देता नको मजा ना दात निस किरा. ओ माय तू इथलं नको बोलू ना बट्टा भरेल गरम दाती घाल दे तुम्हाला बराच केळशे बहिणी पण चांगलं इथलं भारी वागू ना. विठ्ठल विठ्ठल आता बाई पीठ मळत होती विचार करत होती बाई मी काय छान दिसाय नाही मी काय सुंदर दिसते. माणूस शेतात विचार करत होता. अरे 1 वाजला तोवर बायको येत नाही. तिला सांगितलं होतं बाजार करून येईन लवकर डब्बा बांधा ना. शेतात ते म्हणले आता बायको येत नाही न जाणो घडायला नको. ते तर नाही ना घडलं. तो घाई घाई शेतातून येतोय. चौकातच घर होतं त्यानं ढुंकून बघितलं घरामध्ये आपला घर म्हणा विनोद दांगडो चालू शे म्हणे. आता तो ओट्यावर आला चप्पल काढून बायकोच्या समोर गेला. समोर गेल्याच्या नंतर बायकोचं लक्ष गेलं की माझा पती आलेला आहे. बाईनं मनमा तेच चालू होतं माय मी काय मजा दिखऱ्या. आता नवरा समोर आल्याच्या नंतर त्याच्याकडे बघितलं. नवरा रागात बघत होता. बाई म्हणे हे माय एवढा राग म्हणा का दे का मी काय एकलीन करता नाही तुम ना करता एकलं येईल शे म्हणे. मी आता माल सांगा नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं माया कशासाठी बाजाराला पाठवलं होतं. बाजार करत असताना जर बायको चुकीचा बाजार करत असेल तर नवरा काय करीन. हा संसारामध्ये सोपं उदाहरण आहे. जर का संसारामध्ये जर नवऱ्याच्या विरोधात बायको बाजार करते तरी नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगाई करणार. बरोबर आहे ना. जर का बायको चुकीचा बाजार करते तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगाई करत नाही. तद्वत ज्या जगाच्या मालकानं तुम्हा आपल्याला बाजाराला पाठवलं आणि तुम्ही जर चुकीचा बाजार करून त्याच्याकडे गेलात तर तो कानाखाली वाजवल्याशिवाय राहील का. म्हणून बाजार करत असताना विठ्ठल विठ्ठल म्हणून बाजार करत असताना हुशारीने बाजार करायचं. मग बाजार कोणचा हाच बाजार तुकोबार आहे सांगतात नामचिंतन. जे तुम्ही करताय ना जो पण व्यवसाय असेल जीवन जगत असताना जे काही सत्कर्म असेल ते करत असताना तीच तुमची खरी भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल पुढे जाऊन महाराज म्हणतात हिची तोर भक्ती आवडते देवा. पुढे म्हणतात संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया. आता माया हा शब्द जर आला तर आम्ही काल्याच्या कीर्तनामध्ये मायावर कमीत कमी 1-1 तास बोलतो. पर आपल्याकडे वेळ कमी तरी तुम्हाला शॉर्टकट सांगेल माया काय असते. तुम्ही आपण माझ्या सकट आमच्या महाराज मंडळींसकट आपल्याला मायेनं घेरल्या आणि एवढ्या अडकलोय पण तरी आपल्याला कळत नाही की आपल्याला मायेनं घेरलेलं आहे. थोडक्यात सांगेल कथेमध्ये चिंतन आलेल्या एका ठिकाणी कृष्ण भगवंत आणि सुदामजी बाहेर असे राऊंड मारत होते फिरायला गेलेले. चालत असताना कृष्ण भगवंताला सुदामजीने विचारलं कन्हैया ये माया क्या होती है भैया जरा मुझे बता दो. कृष्ण भगवंताला विचारलं माया क्या होती है. कन्हैया कहते हैं भैया अगर ऐसे लफ्ज में बता दूं अगर मैं लफ्ज से बता दूं तो समझ में नहीं आएगी बात. तो कुछ तो कर्तबदारी करनी पड़ेगी तब बात समझ में आएगी. मग कृष्ण भगवंत सुदामजीला सांगतात जर मी शब्दात सांगितलं तुम्हाला कळणार नाही. मग आता काहीतरी असं करावं लागेल की माया काय कळलं पाहिजे. माया काय आहे ते कळलं पाहिजे. मग जमुनाजीच्या काठी विरत होते. सुदामजी पाण्यात उतरले. कृष्ण भगवंतही पाण्यात उतरले. फक्त गुडघ्याला लागेल इतकं पाणी होतं. गुडघ्याला लागेल एवढंच पाणी होतं. सुदामजीची शेंडी धरली. कृष्ण भगवंतानं पाण्यात बुडवलं. फक्त गुडघ्या एवढंच पाणी बरं. त्या पाण्यामध्ये सुदामजीला बुडवलं. बुडवल्याच्या नंतर सुदामजी पाण्यात वाहायला लागले. आता पाण्यामध्ये वाहत होते. सुदामजींना वाटलं की आता मी मरणार आहे. आता मी कसा वाचेल. कसा तरी एका ठिकाणी कोपरा लागला नदीचा. किनारा लागला. किनारा धरल्याच्या नंतर वरती आल्याच्या नंतर बाहेर ढोल नगारा वाजत होता. रथ वगैरे तयार होता. सुदामजीचा हात धरला 2 लोकांनी. सुदामजींना रथावर बसवलं. सुदामजींनी एकाला विचारलं भैया अरे हे नेमकं चाललंय काय. तेव्हा त्या गावातल्या एका इसमाने एका व्यक्तीने सांगितलं बाबा इथं अशिरीत आहे. आमच्या गावातला राजा मेल्याच्या नंतर इथं नवीन कोणी येत असेल त्याला आम्ही इथं गादी देतो म्हणजे त्याला राजा बनवतो.
सुदामजी मनातल्या मनात म्हणत होते, अरे काही मिनिटाच्या अगोदर मी मरणार होतो, आता डायरेक्ट राजा बनायला भेटतोय, म्हणजे माझे इतकं भाग्यवान मीचा. रथावर बसवलं, ढोल नगारे वाजवतायत वाजवणारे, हो. आणि ती मिरवणूक चालली सुदामजीची. दरबारात गेले, राजगादी भेटली, आनंदाचा संसार चालू आहे. राणी थाट माट पोरं सोरं, एकदम आनंदात संसार चालू आहे. पर दिवस असा उजळल्या काळा राजाची राणी मरण पावली, म्हणजे सुदामजींची पत्नी मरण पावली. आणि सुदामजी एका कोपऱ्याला बसून रडायला लागले. सुदामजी रडत होते. गावातले लोक सुदामजीला समजवायला लागले. म्हणले, राजे तुम्ही काहून रडायलेत? म्हणले, हो माझी बायको मेली ना, माझा संसारच उद्ध्वस्त झाला, बायको मेली, म्हणले मी कसं जगावं? ते गावातले लोक म्हणे, राजा रडानं काम नाही म्हणे तुमनं. म्हणे का बर? बायको मरी गे, मग तुमले काय वाटस? तुमनं आटे काय रडाना काम शे? रडू नका. मग म्हणे आटे अशी पद्धत शे, बायको मरणी का नवराल सती जाणं पडस म्हणे. समजते ना तुम्हाला? बायको मरी गे ना, तिना डन मग नवराल बिशील काय देतं म्हणे, आटे अशी पद्धत शे म्हणे. सुदामजी म्हणे, हो काका, बायको मरेल ना दुःख कमी होतं, माल बी मार राहणार म्हणे. सुदामजीच्या दोन लोकांनी हात धरले त्या दहनमध्ये. पत्नीचा तिथं प्रेत जडतय आणि त्या अग्नीमध्ये सुदामजीला उचलून टाकत होते जबरदस्तीनं. पण सुदामजी म्हणतात, मला मरायचं नाहीये, मला मरायचं नाहीये दादा, मला वाचायचंय, जगायचंय. हो मारू नका ना, मला जगू द्या, मला जगायचंय, मरायचं नाहीये. दोन लोक हात धरून खेचतात अग्नीमध्ये टाकण्यासाठी आणि सुदामजी जीव वाचत होते. आणि त्या प्रसंगाला सुदामजी एकीकडे खेचतायत आणि ते अग्नीमध्ये टाकणारे लोक पण खेचतायत. सुदामजी जीव वाचवतात. आणि तशा प्रसंगाला कृष्ण भगवंतानं शेंडी धरली, सुदामजीला वरती केलं, मग सांगितलं, देखी माया क्या होती है, इसे कहते माया. पर या मायेचा जर त्याग केला, पण तो इतका सोपाही नाही बरं, एवढं सोपं नाही मायेचा त्याग करणं. कारण आपण मायेतच जन्माला आलोय, तर तिचा त्याग करणं एवढं सोपं नाही. पण काही काही गोष्टी आपण सावध झालं पाहिजे, हो, स्वतःला समजवलं पाहिजे, आणि मग त्याच्यातून आपला सुटका होतो. आणि मग जर एखादं जीवनामध्ये संकट आलं, पण जसं या मायेनं घेरलंय, आपल्याकडनं घडायला नको असं काही घडलं ते आपल्याला भोगायचंय, आणि तशा प्रसंगाला काही संकटाला आपण तोंड देतोय. तर तोंड देत असताना तिथं कोणाला दोष देऊ नये. मग काय, दोघं डोळे बंद करायचे, भगवंताचा धावा करायचा, आणि त्याला एकच सांगायचं, देवा तू ठेवशील तसाच राहीन, तू ठेवशील तसाच राहीन. आणि हेच मनोगत या अभंगामध्ये महाराज व्यक्त करत असताना सांगतात, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये,
खतरनाक काम आहे तुमचं. वा वा. हा खरं काय माहिती आहे का, नुसतं लेबल लाईनी बी चालत नाही, माल बी तसा पाहिजे आणि माल तसा शेव ओरिजिनल. बाकी ना नुसतं कंपनीच ना नावे टाकले तर डुप्लिकेट राहतच. आडे तसं कोणीच नाही जेव्हा अख्खा खाना माल आहे नाही का. हो घी 2000 रुपये किलो बी भेटस आणि 500 रुपये मग किलोभर बी भेटस. बरोबर आहे की नाही. हां पण मग तुमले जर ओरिजिनल पाहिजे ते 2 पैसा जास्ती मोजी देणं पडतं. ऐकणार असले काय बिचारा ऐकली तर ज्यासले देणार त्यासले समजी राहिलं. ठल विठल कीर्तनाचा टायमिंग होता आपला 9 काय बापूसाहेब कीर्तनाचा टायमिंग संदीप दादा किती 9:11. कार्यक्रम 15 मिनिटं लेट झालेला आहे दादासाहेब. किती 15 मिनिटं. आता वाजेल कितला आहे 11:15 म्हणजे तुम्हाला टाईम सरी घ्या. काय करा ना ते कार्यकर्ता का तर जितू दादासाहेब काय करा ना करू का जय विठ्ठल. तुम्ही सल्ला करले 2 मिनिटं उभा राहस. मी जर रीतशीर महिन्यानी पगार जर 35,000 आहे ते ओव्हर टाइम जर करीत त्याला 70 पडायला पाहिजे. सव्वा 11 विजायच्यात काय करा ना सांगा पटकन. उभा प्रिया भाऊ काय आठ काढा ना उजा. ठल विठल मी पहिले तर सगळ्या महाराज मंडळींच्या पायापर हाय की बट नाही माय तुम्ही काही आराया मारली मी मारन तरी तुम्ही चाल दिरा बट नाही माय. म्हणजे मना स्पीकरले सुद्धा पिक्का पाड राहिनी बहीण तू बर का. या आवाजने बी ताकद राहत चंदू बाबा शरद बाबा. हो गावनं वातावरण आहे असंच खेडी मिळणार आज बर का. असा लेकरी खेळतं सामना एक महाराज ना तोंडे मी लहानपणी ऐकेलशी. हो यासा दाखला लेकरी या नुसता आराया मार देतच तरी वातावरण बनी जात. बरोबर आहे की नाही. पण आराया मारायला आपला गावनाच पोरे पाहिजे. त्याच ना आवाज ना बी ताकद राहत. जसं गावरान गाय गावठी गाय ती कोकावस ना इतकं भारी वातावरण आहे जस ना ज्याला आपण गोरख मुहूर्त म्हणतोस लग्न रातनं लावतोस ना गाई गावमा येतीस त्या कोकावतीस कितलं भारी वातावरण. तिला वासराला भेट आणि असे तिनं आवाज ऐका इतला भारी वाटस ना कानले इतलं भारी वाटस. इतका भारी आंबरडा फोडस बास ऐकत राव. आणि जरशी गाय कोकावतीस बरोबर आहे की नाही. हो गाय ना आवाज तो गाय ना आवाज पण गावरान गाय ना बरं नाही ते मग डोबड बी कोका ठल विठल पहिले या लेकर आहेत ना एक गलीनी बाजूनी बाई पान बी समायला दी जात वावर मजा ताई मी वावर मजा रे म्हणून पोरे समाय ठेवतात बरं का. ती बैल काहीच नाही काम राहे फक्त ध्यान ठेवा तथा घ्या का बावड्या आता आहे रे पिंटी आत वय बहीण इथलंच करणार आहे. हात लावणार नाही काय नाही तरी बी ध्यान ठेवा ना. आणि जवळ दिनभर ध्यान ठेल राहे ते लेकरू बिगर मायनर आहे दिनभर मग ते शेम उडणारा लमेल राहे त्यांना. आणि ती मायले दकीच नाही ती मायनं डोकावर चारानं वज मम्मा येऊन बो मम्मा येऊन बो. बरोबर आहे कितलं भारी वातावरण होतं पहिलं. हां मला त्या जुन्या गोष्टी अशा डोळ्यांसमोर लिहूनच सांगावं वाटस मला. पहिलं गणच भारी होतात या बिचाऱ्या जुन्या म्हाताऱ्या बठ्यात बाया बिचाऱ्या खेडागावनं चांगलं वातावरण आहे. मन माय माऊली एक बी बाई बिगर पदरणी नाही बसले कितलं भारी वातावरण. हां हां तर दडादड सापऱ्या काड्या टाकली ना
जास्त ना सफऱ्यावर काढ्या ना तर त्याचे लगेच टाकले ना चिलगाव भो अहो नीचे भो अहो कव बी काय बी बोली पडीन भो हा. आणि बरं का बहिणी तुमले सांगस मी डोक्यावर पदर लेत जा. आपली हिंदू धर्माची संस्कृती डोक्यावर पदर, सासू सासऱ्यांची कदर, आलेल्या अतिथीचा आदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. हो जुनं काहीच राहिलं नाही. तुम्हाला डोक्यावर ना पदर आहे ना बहिणी सोन, तुम्हाला डोक्यावर नुसतं पदर टाकणं शे काहीच करणं नाही, तरी सुद्धा तुम्हाला मायबापनी बी इज्जत वाढावस तो पदर आणि सासू सासराशनी बी इज्जत वाढावस. बरोबर आहे की नाही. हो समोरला माणूस कितला का बेकार होय ना आपली लढाई वेगळी त्यामा काय वेगळी काय काय बाईसली बेकार सवय राहत. हा त्याला देखील का बाप्पा हो मी त्याने इज्जत जाऊ आणि लोकेतून बापले काय देतील आई वयन लाव का. बरोबर आहे की नाही. डोक्यावर पदर असल्यावर ही आपली संस्कृती मायाव डोक्यावर पदर असला पाहिजे. हा आणि साडीसोर बाई जिथली चांगली दिकस डोक्यावर पदरली जिथली चांगली दिकस ना तिथली माई दुसरा कपडाच म्हणे चांगली दिकस. हां तरुण पोरींसाठी नाही म्हणत लग्न व्हानंतर बाईने साडीमाच राहायला पाहिजे. आणि बहिणी सोन खेडागावમાં चांगलं सिटीसनं बैसले सांगत काही काही खेडाમાં घुसान पहिले ते वारं घुसान पहिले सावध कर दि राहिनो कारण आमनं कामच येते सावध करणं. बहिणी म्हण साड्या तुम्ही 10-10 जाण्या नेसा पण त्या रातले गाऊन नका घालत जाओ बहिणी. मी तुम्हाला पाय पडस हो सोन चिडीस हो नका घालत जाओ बहिणी. तुम्ही रातले गाऊन घालीन फिरतीना असं वाटस की चुऱ्याडा फिर राहण्यात भाऊ लुगडा नेसत जाओ बहिणी. तुम्हाला पाय पडस हो म्हणे चिडीस हो. तुम्हाला गाऊन दे की एखादा आत्महत्या करी मर जाय हो बहीण ब्यायच नाही. कारण साडीवर बाई वय काय जाल तुम्ही गाऊन घालीच नाही अशा फिरते ना त्या चिडा उडावाल नाही का त्या लाकडे गाठ आणि कपडा वाहन देतो तशात दिसतीस हो बहिणी सो नका घालत जाओ हो सोन चिडीवर. हो बोलतं बेकारशे बहिणी म्हणते मस्त साडी नेसो वजन आणि समजा काय दुःख शे बोन मग घाला ते काय वाटत बी नाही. आणि समजा जर घालायच घ्या गाऊन जर घाला घ्या बहिणी मी कोपरीतला पाय पडत तू ना आज जोडीने गाऊन घालीस नाही कर ना बाहेर तरी नका निघत जा. कारण हिंमतच सुटच तुमले दकी हो बाय काय जनावर नको. हा असा प्रकार ते आपला भारतमा नाही शकत आहे नको आहे नवीन चित्र असं वाटत ते डायरेक्ट बहिणीवर मस्त साडी नेसत जा. साडीवर जिथली बाई वजनदार दिकस ना त्या बाकीना वायबार कपडाच मध्ये दिखत नाही बहिणी. मला माहिती मना सांगेल ना तुमले फरक पड जाईन असं. हो आता घुसान पहिले सावध करते ना ते घुसू देऊ नका खेडा गावमा. आणि जर समजा एखादी माय माऊलीले त्रास आहे भाऊ दिवस येत मग घाला ते काही वांधा नाही पण ते घालीस नाही बाहेर नका निघजात बहिणीवर नाही ते मुकला लोक मर जातील माणसे शोधना पडते ना आपले माणसे कथा घ्यात भाऊ गावनी लोकसंख्या कसं काय कमी होईल मग अशी सांगायला चाललं नाही ना आमना गावनी आहे ताई गाववर फिरे मुकला जण मरी घ्यात भाऊ नका घालत जाऊ बहिणीवर. साध्या सोप्या भाषेमध्ये अभंग सोडवणं काही विषयच नाही. मी पहिल्या शब्दाला सुद्धा स्पर्श केलेला नाही पण तरी पण वाजले 11:15 पक्के झालेले आहेत. तरी मी अजून थोडा वेळ घेणार आहे तुम्ही काय काळजी करू नका. हां मी पहिलेच सांगितलं की आमच्या महाराज मंडळींना थोडा माझा कुठंतरी दुसरा महाराज राहणार ते एवढा घरनाच येत बुवा दुसरा महाराज जर राहणार त्यासले थोडा असं वाटत बा गैरा टाईमलेस भाऊ. पण मला परमार्थ करत असताना सचिन बाबा परमार्थ करत असताना त्याच्यामध्ये कंजूसी करायला आवडत नाही. कारण मी लेवाल बी आहे काही करत नाही टाईम देवाल बी आहे काही करत नाही. हां समजी घ्यात ना तुम्ही केला इशारा जाता जाता. मी परमार्थामध्ये अजिबात कंजूसी करत नाही. 15-20 मिनटं अर्धा तास जास्त गेला तरी जमतंय. जर बसणारे ऐकणारे श्रोते तुमच्यासारखे असल्यावर मला सांगायला काय अडचण आहे. कारण जिथला खर्च होणार होता डिझेल पाणी ना तो ते करी टाका लोकेशने. हा ते वाचाडीच नाही कितला वाचावशे नाही का इथे गो वाटलं. हां म्हणून जो 15-20 मिनटं जास्त घेईल काही प्रॉब्लेम नाही. फक्त मी आता तुम्हाला एकच सांगेल भैया जर तुम्ही भगवंताच्या नामचिंतनासाठी बसले असाल तर भगवंताचं नामचिंतन आम्ही फक्त अभंग घेतो त्याच्यावर ट्रान्सलेट करतो म्हणजे भाषांतर करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. खरं संकीर्तन त्याला म्हणतात की भैया कीर्तन कोणाला म्हणावा हातानं टाळी मुखानं नामचिंतन ते खरं संकीर्तन असतं नाही का. खरं संकीर्तन कोणाला म्हणतात हातानं टाळी मुखानं नामचिंतन. आणि ते नामचिंतन तुम्हाला करायचंय जसं का तुकोबारायांनी देहूमध्ये केलं माऊली ज्ञानोबारायांनी आडंदीमध्ये केलं तेच भजन आता तुम्हाला इथं करायचंय. हातानं टाळी मुखाने नामचिंतन सर्वांनी टाळी वाजून भजन करायचंय. सर्वांनी भजन करणं शे आपली भाषा मग सांग राहिलो बडा जणेशनी भजन करजात बरं का मागे ना दादा लोके सर्व
तिकडे कोपरावर टाकीवर बसेल त्या दोन भाऊ, तुम्ही बी हा भाऊ, उतरा उतरा, अवनीसनी ध्यान पण निभू जाणं. सर्वांनी भजन करायचं अंतकरणापासून टाळी वाजून. हा, सगळ्यांनी भजन करायचं. जो भजन करणार नाही त्याला त्याच्या बाजूवाल्याची शपथ रे भाऊ. बाजूवाला चिंता राहील, म्हण रे हो काका मी मर जासो रे, म्हण रे. सगळ्यांनी भजन करायचंय. हरी हरी जय 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 जय.